द लॉर्ड. इयोब याचा 7वा अध्याय या ठिकाणी आपण काढणार आहोत. इयोब याचा 7वा अध्याय आणि त्याचे या ठिकाणी काही वचन वाचू. इयोब याचा 7वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन मी तुम्हासाठी रीड करतो. इथं पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे ओपन करूया. काढलं सर्वांनी. आणि हे वचन जे वाचतोय आपण इयोबबद्दल आहे, इयोबाच्या जीवनाबद्दल आहे. वाचू या ठिकाणी. मी आडवा पडलो म्हणजे म्हणतो कमी केव्हा उठेन व रात्र केव्हा सरेल आणि दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा लोळत राहतो. बायबल या ठिकाणी सांगतं इयोब आपल्या जीवनाचं जे काही समस्या आहेत, आजार आहेत, त्याचं वर्णन या ठिकाणी करतो आणि त्याने एक शब्द वापरला. तो असं म्हणतो कमी आडवा पडलो म्हणजे म्हणतो कमी केव्हा उठेल व ही रात्र केव्हा सरेल. म्हणजे इयोबाचं पुस्तक जसं आम्ही वाचतो तर आम्हाला कळतं का एकाएकी त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं वादळ आलं. त्याची मुलं मरण पावली, त्याची संपत्ती नष्ट झाली आणि त्याचं शरीर पण आजाराच्या स्वाधीन झालं. आता या स्थितीमध्ये तो म्हणतो की रात्र केव्हा सरेल. ज्याही वेळेस मनुष्याच्या लाईफमध्ये अचानक अकस्मात समस्या, त्रास, आव्हान, मग स्वरूप कोणतंही असू द्या, आजार असू द्या, आर्थिक संकट असू द्या, व्यसन असू द्या, विश्वासघात असू द्या, जसं अकस्मात संकट येतं आम्ही खूप त्या टायमाला निराश होतो, हताश होतो आणि अनेक वेळेस देवाकडे हीच प्रार्थना असती की या स्थितीपासून आम्हाला काय कर, वाचव, या स्थितीपासून आम्हाला सोडव आणि कसं ना कसं याचा आमचा जीव या स्थितीमधून काय कर, बाहेर काढ. इयोब पण आपल्या जीवनाला कंटाळला, आपल्या समस्याला पाहून निराश झाला आणि तो पण म्हणतो की ही रात्र केव्हा सरेल. म्हणजे त्याची इच्छा आहे की या स्थितीपासून मी वाचावं, मी काय व्हावं, वाचावं. ज्यावेळेस आमच्याही जीवनामध्ये समस्या येतात ना, आमची पण हीच इच्छा असती या समस्यापासून, या त्रासापासून, या निराशापासून, या दुःखापासून मी काय व्हावं, वाचावं. प्रेज द लॉर्ड. किती लोक अपेक्षा बाळगतात का वाचावं? 90% आपली काय इच्छा असती, मी या स्थितीपासून काय व्हावं, वाचावं. पण परमेश्वर आज आम्हाला शिकवणार आहे की तुझी मानसिकता तुला बदलायची. ज्यावेळेस अकस्मात तुझ्या जीवनामध्ये संकट येतील, त्रास येतील, अशा काही गोष्टी घडतील का तू अपेक्षित नव्हता आणि मग तुला वाटेल का प्रभू मला वाचव, मला बाहेर काढ आणि मग एकदम लाचारीने आम्ही कोणाकडे प्रार्थना करतो, परमेश्वराकडे. आणि मग अनेक प्रकारे प्रश्न विचारतो का प्रभू आम्हीच का, मीच का, माझ्या जीवनामध्ये असं का, किती दिवस लागणार आहेत, किती दिवस तू याच्यात आम्हाला ठेवणार आहेत, कधी बाहेर काढणार आहे. आज अनेक लोक ह्या प्रकारे या स्थितीमध्ये राहून कोणाकडे हाक मारतायत, देवाकडं. पहिला प्रश्न असतो का प्रभू मीच का, किंवा माझाच परिवार का, माझ्याच बाबतीमध्ये असं का. ह्या प्रकारे आम्ही निराश होऊन कोणाकडे प्रार्थना करतो, परमेश्वराकडे. देवाकडे एकच तळमळ असते का प्रभू मला वाचव, मला सहाय्य कर आणि या स्थितीमधून मला काय कर, बाहेर काढ. पण प्रभूची इच्छा आहे की आपली मानसिकता बदला. काय बदला, मानसिकता. कारण ज्या वेळेस या प्रकारे आपला अप्रोच प्रभूकडे असतो ना, तर प्रभू त्याप्रमाणे खुश नाहीये ज्याप्रमाणे तो खुश आमच्यावर पाहिजे. जर नवीन लोक प्रभूला हाक मारतील आणि म्हणतील मला वाचव, तर काही वेगळं म्हणणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. पण प्रभूचे लोक ज्यावेळेस पळण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करतात ना, ती गोष्ट प्रभूला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं. नवीन व्यक्ती आहे 100% म्हणावं मला काय कर, वाचव, मला बाहेर काढ, या दुःखातून मला बाहेर काढ. पण प्रभूच्या लेकरांनी पण हाच आलाप गाऊ नये जे जगाचे लोक गातात. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये समस्या येते आणि जगाच्या लोकांमध्ये पण समस्या येते. ते पण म्हणतात प्रभू मला काय कर, वाचव आणि आम्ही पण म्हणतो, ते पण म्हणतात मीच का आणि आपण पण म्हणतो मीच का. ते पण म्हणतात अजून किती दिवस आणि आपण पण म्हणतो किती दिवस. काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात? कम ऑन, किती लोकांना समजतं. जो विलाप त्यांचा आहे तोच विलाप इकडे ऐकू येतो. मग काही वेगळं आहे का आमच्यात त्यांच्यात? मग प्रभूला आमच्या प्रार्थनेप्रती अभिमान वाटत नाही. उलट परमेश्वर डोक्याला हात लावून बघत असेल की माझं प्रोडक्ट आहे का. प्रेज द लॉर्ड. का, कारण तुझी प्रार्थना तशीच आणि तुमची पण प्रार्थना तशीच. मग काय फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये? प्रभूची इच्छा आहे का तो फरक असावा. प्रेज द लॉर्ड. कमान बाप्तिस्मा घेतलाय का? कमान जोरात बाप्तिस्मा घेतलाय, प्रभूचा अंगीकार केलाय. मग आमच्यात आणि त्यांच्या अप्रोच मध्ये काहीतरी फरक पाहिजे आणि हाच फरक आज प्रभू शिकवल. आणि एकदा का आजचं वचन समजलं, इथून पुढं समस्यात आम्ही पळणार नाही, पण आमचं अप्रोच बदलणार, आम्ही देवाचा गौरव शोधणार. प्रेज द लॉर्ड. जेव्हा स्थिती खराब होते, अचानक आजार येतो, अचानक सांगण्यात येतं का मे बी तुला कॅन्सर आहे, तू मरणार आहेस, हात पाय दिले,
अचानक कळतं की बाबा या व्यक्तीने असं काही केलं, निराशा, दुःख, आणि मग पळण्याची आणि लपण्याची गोष्ट आपण करतो, पण देव त्याद्वारे खुश नाही. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभूच्या लेकरांकडून देवाची काही वेगळी अपेक्षा, आणि तीच अपेक्षा प्रभू आज आम्हाला शिकवल का त्रासामध्ये, संकटामध्ये लपू नका. प्रभूला असं म्हणू नका का प्रभू वाचव, प्रभू वाचव, पण परमेश्वराची इच्छा आणि अपेक्षा काहीतरी वेगळी. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना इथपर्यंत कळालं? पहा परमेश्वर काय शिकवतो, आमचा अप्रोच कसा पाहिजे. आपण दाविदाचं उदाहरण घेऊ. कोणाचं? दाविदाचं. आपण काढणार आहोत या समय पहिले शमूएल 17वा अध्याय, 1 सॅम्युएल 17वा अध्याय रीड करूया आपण त्याचं 10वं वचन. पहिले शमूएल 17वा अध्याय आणि 10वं वचन. तो पलिष्टी म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कपटाकमान लेखित आहे. कोणाही पुरुषास मग पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू. ओके, मी पुन्हा वाचतो. आणि पलिष्टी म्हणाला आज मी इस्रायलच्या सैन्याला तुच्छ लेखतो. कसं लेखतो? तुच्छ. सगळे बोला, कसं लेखतो? तुच्छ. मला एक माणूस द्या, म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू. ना एक व्यक्ती इस्रायलला येऊन आव्हान देतोय. काय देतोय? हे चित्र तुम्ही पाहताय इथं खाली इस्रायल लोकांची छावणी. कोणाची छावणी आहे? आणि हा जो दिसतोय हा गोल्यात आहे. कोण आहे? आणि हा येऊन त्यांना ललकारतोय, त्यांना आव्हान देतोय का या आणि आमच्याबरोबर काय करा, लढाई करा. बायबल सांगतं का अत्यंत बलिष्ठ व्यक्ती होता. कारण तो जो व्यक्ती होता तो साधारण नव्हता. कसा नव्हता? त्याची रूपरेषा पवित्र शास्त्रामध्ये केली. एक प्रकारे तो साहित्याचा दर्शक. कोणाचा दर्शक आहे? आणि तो येऊन त्यांना ललकारतो. जसे इस्रायलची लोक त्याचं म्हणणं ऐकतात. त्यांची प्रतिक्रिया वाचू. रीड करा सिस्टर 11th वचन. शाऊल व सर्व इस्रायल यांनी पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. बायबल सांगतं तेव्हा शाऊल व सर्व इस्रायली पलिष्ट्यांचे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. कोण कोण? शाऊल व सर्व इस्रायल. ज्यावेळेस हा त्यांना ललकारतोय आणि अकस्मात एक आव्हान त्यांच्या समोर येतंय. गोल्यात नावाचं हे आव्हान पाहून स्वतः देवाचा अभिषेक कोण होता? पहिले शाऊल. हा भयभीत झाला आणि अजून पण वीर होते. कोणामध्ये? इस्रायलमध्ये. बायबल सांगतं की ज्या सर्वांनी जसे आव्हान ऐकले लोक थरथर कापू लागले आणि भयभीत झाले. कमॉन, कळतंय ना? काय वेगळं करतायत का? समजल्यानंतर 90% माणूस काय करतो? घाबरतो आणि त्या स्थितीपासून लपण्याचा आणि पळण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. मग जगाचे पण लोक तेच करतात आणि प्रभूचे लोक पण. काय डिफरन्स आहे चर्च? परमेश्वर ब्लेस करणार नाही, कारण प्रभूची इच्छा आणि अपेक्षा प्रभूच्या लोकांकडून काहीतरी वेगळी आहे. बायबल सांगतं का हेच आव्हान ज्यास दाविदाने ऐकलं. कोणी ऐकलं? आता इस्रायल एक तर्फे, शाऊल एक तर्फे आणि दावीद एक तर्फे. आता जो व्यक्ती त्यांना ललकारतोय तोच व्यक्ती आता कोणासमोर उभा आहे? दाविदासमोर. कोणासमोर उभा आहे? कारण 40 दिवस येऊन रोज हा ललकारायचा. कधी? सगळे बोला, किती दिवस? 40 दिवस येऊन हा रोज ललकारायचा. आणि आता दाविदानी पण येऊन तेच ऐकलं जे कोणी ऐकलं होतं? इस्रायलच्या लोकांनी. आणि यांनी ऐकलं. हे लोक कसे झाले? भयभीत झाले. पण जे दावीद ऐकतो ना, दावीद भयभीत होत नाही. दावीदचं रिॲक्शन काय चर्च या ठिकाणी आपण वाचणार आहोत. रीड करू त्याचं या ठिकाणी आपण 26. आसपास उभे असणाऱ्या लोकास दाविदाने विचारले, या पलिष्ट्यास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या अखुंती बलिष्ठांनी जिवंत देवाच्या सैन्यात तुच्छ लेखाव्या काय? ओके, खूप सुंदर म्हणतो. कारण हा बेसुंती बलिष्ठी कोण आहे का त्यांनी जिवंत देवाच्या सैन्याला काय लेखावे? तुच्छ लेखावे. पहा, दोन अप्रोच आहेत, इस्रायलचा आणि दाविदाचा. हे लोक समस्या पाहतात आणि काय होतात? घाबरतात, लपतात आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करतात. पण दावीद ना लपण्याचा प्रयत्न करतो ना घाबरतो, पण दावीद अप्रोच करतो का या समस्येतून देवाचा गौरव कसा करायचा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? मी पुन्हा वाचतो 32 वचन त्याच्यापैकी. तसं लिहिलंय 32. आणि दावीद शाऊलला म्हणाला, त्याच्यामुळं कोणाचे हृदय खचू नये. काय म्हणतो? इस्रायल कोण आहे? यांनी पाहिलं हे लोक घाबरतात आणि लपण्याचा प्रयत्न करतात. आणि दावीद म्हणतो का ह्याच्याद्वारे तुमचं हृदय काय होऊ नये? खचू नये. म्हणजे दावीद पण तेच पाहतोय जे त्यांनी पाहिलं. प्रेज द लॉर्ड. पण ते लोक लपतात, ते लोक पळतात, पण हा पळत नाही. तो ह्या स्थितीमध्ये प्रभूचा गौरव शोधतो.
प्रेज द लॉर्ड. पहा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि कोणामध्ये. हे समस्याला काय होतात, घाबरतात, त्या समस्येपासून लपतात, त्यातून कसं सुटावं याचा विचार करतात. पण दावीद लपण्याचा नाही, पळण्याचा नाही, या स्थितीमधून देवाचा गौरवाचा विचार करतो. प्रेज द लॉर्ड. आणि हीच गोष्ट दावीदाला वेगळं करते चर्च. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या लेकरांनी पळण्याचा लपण्याचा विचार करू नये. आलेल्या समस्येतून माझ्या प्रभूचा गौरव कसा होईल हा विचार करावा. आणि हीच गोष्ट जगापासून आम्हाला वेगळी करणारी. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं, कमॉन, किती लोकांना कळतं. योब म्हणतो काही रात्र केव्हा सरेल. आम्हाला पण वाटतं की स्थिती केव्हा निघून जाईल. प्रभूला अप्रोच आवडत नाही. प्रभू म्हणतो तुझा अप्रोच हा नसावा का स्थिती कधी जाईल. तुझा अप्रोच हा असावा का माझ्या देवाचा गौरव कसा करून होईल. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं. पहा त्यांना पण कोणाला घालवायचंय, गोल्यात आला, आणि ह्याला पण कोणाला घालायचंय, पण अप्रोच दोघांचा वेगळा आहे. ते पळू इच्छितात आणि हा लढू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं. चर्च तुमची जर ही प्रार्थना आहे, प्रभू कधी, प्रभू केव्हा, किती दिवस, प्रभू बरोबर नाही तुमच्या. पण ज्या तुम्ही म्हणता प्रभू या स्थितीतून मला तुझं काय करायचं आहे, प्रभू तुमच्या बरोबर आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय प्रभूच्या लोकांची जगाच्या लोकांची प्रार्थनेत काहीतरी फरक पाहिजे. त्यांच्या बोलण्यात आणि आमच्या बोलण्यात काहीतरी फरक पाहिजे. हा फरक ज्यावेळेस येईल मग प्रभूचा महिमा होणार. प्रेज द लॉर्ड. ते लोक भयभीत झाले आणि घाबरून बसले, पण दावीद घाबरत नाही. दावीद सामोरे जातो कोणाच्या गौरवासाठी. म्हणून आजपासून भयभीत होऊ नका आणि पळू नका. तर कुठं जा, सामोरे जा आणि हा विचार करा का प्रभू जरी समस्या आहे, जरी संकट आहे, आता मी पळत नाही, मी लपत नाही, यातून मला तुझा काय करायचं आहे, गौरव करायचा. जे लोक देवाचा गौरव शोधतात त्यांच्या बरोबर परमेश्वर 100% राहील. त्या व्यक्तीला प्रभू विजय देणार. प्रेज द लॉर्ड. अप्रोच बदला. काय बदला. आव्हान त्यांच्या समोर पण आहे, आव्हान यांच्या समोर पण आहे. त्यांचा अप्रोच लपण्याचा आहे, पण यांचा अप्रोच देवाच्या गौरवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळालं चर्च. रडतो काय वेगळं करतो, जग पण रडतं. तू विलाप करतो, जग पण काय करतं, विलाप करतं. जग गौरव शोधत नाही, तू गौरव शोध. आणि जस तू देवाचा गौरव शोधशील का प्रभू लाख ही समस्या आहे, आता मला पळायचं नाही, आता मला लपायचं नाही, ह्या स्थितीला मात देऊन तुझा गौरव याच्यातून मला शोधायचा. आणि जे लोक गौरव करणार आहेत त्यांच्या बरोबर 100% प्रभू राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. तुमची इच्छा नाही का देव तुमच्या बरोबर असावं. मग लपू नका चर्च. विलापाची प्रार्थना नकोय. प्रेज द लॉर्ड. कोणती प्रार्थना पाहिजे देवाच्या गौरवाची. का देवा जरी लाख समस्या आहे पण तुझा गौरव मला पाहायचा आहे, तुझी महिमा मला करायची प्रभू. आणि ही उत्तम संधी चालून आली की याचं रूपांतर तुझ्या गौरवासाठी मी करणार. प्रेज द लॉर्ड. पहा त्याला थोडी आपल्या ताकदीवर करायचं, करून कोण घेणार आहे, पण तुमचं अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोक आपला अप्रोच बदलतील आसपास. ऐकून तर घ्या, सगळं ऐकून तर घ्या. अरे किती ऐकायचं, अप्रोच बदल. काय बदल. सांगण्या साऱ्या गावाला कळालंय आणि तुलाच प्रश्न पडला का बाहेर कसं कळालंय. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय. सांगण्या सगळ्या कुठं कळालं. पास्टर बाहेर जाऊ देऊ नका. अरे तूच सांगशील बाहेर. अप्रोच बदल. काय बदल. अप्रोच बदल. देवाचा गौरव असेल तुला भ्यायची घाबरायची गरज पडणार नाही. उलटा गौरव होईल. चार चौघांना कळू दे का देवाचा गौरव कसा झाला. प्रेज द लॉर्ड. आज अप्रोच बदलणं गरजेचं आहे चर्च. कोणाची लेकरं आहोत का. आपल्या बोलण्याद्वारे आपण दिसलं पाहिजे का माझ्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. पहा परमेश्वरांनी याचा सर्व उल्लेख केला. स्पष्टपणे लिहिलं का शाऊल आणि सर्व इस्रायल काय झालं, घाबरलं. म्हणजे परमेश्वर समस्येच्या समयी तुमच्या मनात काय चालतं, तुमच्या विचारात काय चालतं हे सर्व गृहीत धरतो चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं लक्ष होतं का नेमकं या समय काय चाललं आणि दाविदाच्या मनात काय चाललं. दाविदाचा अप्रोच कोणाचा गौरव. सुंदर संधी स्टार होण्याची. प्रेज द लॉर्ड. सुंदर संधी काय होण्याची, स्टार होण्याची आणि कोणाचा गौरव करण्याची. पहा सुंदर संधी आहे चर्च. जी समस्या तुम्ही समजताय ना हा देवाच्या गौरवाचा क्षण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या जवळ येण्याचा क्षण आहे, काहीतरी देवातून वेगळा अनुभवाचा क्षण आहे. हा क्षण खूप सुंदर आहे जर तुम्ही आत्मिकता पाहिला तर. प्रेज द लॉर्ड. त्या समयी हा प्रॉब्लेम होता पण आज आम्हासाठी हा प्रॉब्लेम प्रोत्साहन बनलाय. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय. त्या टायमाला ते लोक व्याकुळ होते आणि आपण उत्सुक आहोत ही फोड ऐकण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. फक्त काय बदललं दाविदाने आपला अप्रोच. प्रेज द लॉर्ड. आपला अप्रोच बदला चर्च. कोणाचा गौरव शोधा.
जर गौरव शोधणारे आहात तर देव रस्ता मोकळा करायला तयार आहे. भयभीत आहे, निराश आहे, म्हणतो तू आणि जग सारखंच आहे, तुला ख्रिस्त कळलेला नाहीये. प्रभूच्या लेकरात ती धमक पाहिजे का बाबा याच्यातून मी देवाचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय वचन? कोणाचा गौरव केला का नाही केला दावीदा? तेच आव्हान जे त्यांच्या समोर आहे ते त्याच्या समोर आहे, पण अप्रोच याचा वेगळा आहे. चर्च आपला अप्रोच बदला. प्रेज द लॉर्ड. कोणती स्थिती असू द्या, निराश होऊ नका, असं समजू नका का सगळं काही संपल, ह्या स्थितीतून माझ्या बापाचा गौरव कसा होईल. जर हा विचार तुम्ही कराल ना, देव 100% तुमच्या बाजूने उभा राहणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहीत पाहिजे चर्च का प्रभूला कसं आपल्या जवळ आणता येईल, प्रभूला कसं अट्रॅक्ट करता येईल, आणि ह्या गोष्टी हे विचार प्रभूला आपल्या जवळ आणणार आहे आणि आपला गौरव करून घेणार आहेत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळालं चर्च? मग जर त्यांच्यासारखाच अप्रोच आपला, तर काही फरक आहे का त्यांच्यामध्ये जगामध्ये आणि आपल्यामध्ये? प्रभूच्या लोकात काहीतरी फरक पाहिजे, प्रभूचे लोक देवाचा गौरव करणारे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जेही चॅलेंजेस आहेत वरी होऊ नका, कोणाचा गौरव शोधा? परमेश्वराचा. जर आज कॅन्सर नावाचा आजार आपल्या समोर येईल तर माणूस भयभीत होतो आणि त्याला वाटतं माझं आयुष्य काय होणार, संपणार, आता याच्यातून मला कोण वाचणार, कोण मला बाहेर काढणार. तू त्याच्यातून पण कोणाचा गौरव शोध. किती मोठा आजार असू द्या, मरण आणि जीवन हे कोणाच्या हातामध्ये. उलट तू याला पॉझिटिव्हली घे का प्रभू हे जगाच्या हिशोबाने अशक्य आहे, पण ज्यावेळेस तू शक्य करशील एक अद्भुत साक्ष लोकांना प्रेरणा देण्यासाठी राहील आणि माझ्या लाईफद्वारे मी अनेक लोकांना जीवन देणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मरणाचा विचार करता, माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचा काय होईल तो विचार करता. कोणाचा विचार करा का मी कशी साक्ष देईल, माझी साक्ष कशी लोकांना मोटिवेट करेल, मी कसं लोकांना जाऊन इन्करेज करेल. जो देवाचा गौरव शोधतो ना तिथं प्रभूची महिमा होतीच. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतं किती लोकांना समजलं वच? मरणारे तुला माहिती आणि जगाला पण माहिती आहे, पण तू कोणाचा गौरव शोध? नाही प्रभू मी जगल, तुझ्या महिमेसाठी जगल, तुझ्या सुवार्तेसाठी जगल, एक वेगळी साक्ष लोकांसमोर मांडल, मी तुझा महिमा करणार आणि ह्याद्वारे ज्यांना प्रेरणा नाहीये त्यांना प्रेरणा देईल आणि त्यांना लाईफ उत्पन्न करणार. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांना प्रभू चार चौघात लिफ्ट करेल आपल्या साक्षीसाठीच. प्रेज द लॉर्ड. लोकांना कळावं का जरी जगाचं रेंज कॅन्सरवर नाहीये पण प्रभूचं रेंज त्यालाही ओव्हरकम करू शकतं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं वचन? कोणाचा गौरव करायचा? निराश होऊ नका. निराश होणं सोपं आहे, रडणं सोपं आहे, व्यथा चार लोकांना सांगणंही सोपं आहे, पण देवाच्या गौरवाची स्टँड घेणारे लोक वाचच. प्रेज द लॉर्ड. असे लोक कोण शोधतो? परमेश्वर. आणि त्या लोकांबरोबर प्रभू उभा राहायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. अख्खं सैन्य एकतर्फे आणि दावीद एकतर्फे, पण एकतर्फे जरी दावीद असेल पण त्याच्याद्वारे परमेश्वराने गौरव करून घेतला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे एवढ्या लोकात तो विश्वास सापडत नाही, तो विश्वास कोणात सापडला? जर तोच विश्वास जर प्रभूला आज इथं सापडेल ना कोणामध्ये, परमेश्वर त्या व्यक्तीला विजय देणार. प्रेज द लॉर्ड. अहो सर्वच लपतात आणि सर्वच पळतात. कोणाला समस्या आवडती? कोणाला आवडती का? कोणाला दुःखात जगायला आवडतं का? कोणाला आजारात जगायला आवडतं का? सगळ्यांनाच वाटतं का मी याच्यापासून वाचावं. जग पण तेच विचार करतं, पण गौरवचा विचार करायचाच. कोणाचा गौरव? जर हा विचार आमच्यामध्ये आहे तर परमेश्वर आमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? आजार पाहून भयभीत होऊ नका, लाईफ संपली असा विचार करू नका. असा विचार करा ना का प्रभू माझ्या लाईफद्वारे अनेक लोकांना स्थिरता भेटणार. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे बघून अनेक लोकांना प्रेरणा भेटेल आणि देवा यातून मी तुझी महिमा करणार. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं का ज्यावेळेस नामान नावाचा व्यक्ती ज्याला कोड झालं होतं, काय झालं होतं, आणि ज्यावेळेस त्याला कळालं त्या लहान मुलांनी सुवार्ता सांगितली. काय सांगितली? सुवार्ता ज्यावेळेस त्याला सांगण्यात आली, पहिले विश्वास ठेवला नाही, पण नंतर नामानच्या राजाने इस्रायलच्या राजाला काय लिहिलं? पत्र लिहिलं आणि सांगितलं का बघ मी माझ्या नामानला तुझ्याकडे काय करतो? पाठवतो, आणि ह्याला तू आधारातून काय करायचं? यांनी पत्र वाचलं आणि आपले कपडे काय केले? फाडले. सगळे बोला काय केले? कपडे. म्हणजे कोड नामानला होता, मरणार तो होता, पण त्याच्या अगोदर कोणाचा जीव चालला होता? कारण त्याला वाटलं का बाबा कोड कोण बरा करणार? कोड कमॉन सगळ्यांना कळतंय कोड कोणा झालाय? कोण मारणार आहे कोडामध्ये? पण त्याच्या अगोदर कोण भयभीत आहे? कारण राजाला असं वाटतं का हा मुद्दामून मला म्हणतोय का तू याला बरं कर, आणि जर मी तसं करणार नाही तर हा विनाकारण शत्रुत्व करेल, माझा जीव काय करेल? संपवल. आता ह्याला वाटलं का ह्या स्थितीमधून आम्ही बाहेर पडू शकत नाही, हा आमच्यावर असं काही लादतोय का त्याच्यातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. पण हीच गोष्ट देवाच्या सेवकाने ऐकली. कोणी ऐकली? सगळे बोला कोणी ऐकली? आणि तो त्याच्याकडे आला आणि म्हणतो का बरी होतोस?
त्याला येऊ दे आपल्याकडं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं का अलिशानी पण पहिले कोणत्या कुष्ठरोग्याला बरं केलेलं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं. अलिशानी पण कोणत्या कुष्ठरोग्याला बरं केलं. तो म्हणू शकतो माझं गिफ्टिंग तर करेक्शनचं आहे. भविष्य वक्ता होता. कोण होता. काही आपण होतो ना माझं गिफ्टिंग नाही. देवाला स्वतःमध्ये लिमिट करू देऊ. प्रेज द लॉर्ड. अलिशा एक संदेष्टा होता. कोण होता. पण तो म्हणतो का रे जर याच्यात देवाचा गौरव आहे तर मी पण हे आव्हान स्वीकारायला. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय. तो म्हणू शकला असणारी मुलगी काय बोलून गेली माझ्याकडे ते गिफ्टिंग नाही पण जर देवाचा गौरव इथं व्हायचा आहे तर मी याच्यामध्ये हात टाकल आणि माझ्या बापाचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च. तुम्ही बायबल रीड करा. मुलगी बोलून गेली का जर तो देवाच्या सेवेकडे असा तर किती. अरे पण त्यांनी कधी कोणता कुष्ठरोगी बराच केला म्हणून राजाने आपले वस्त्र काय केले. अरे बाबा हे अशक्य आहे. हे होऊ शकत नाही. याच्यातून आम्ही बाहेर पडू शकत. पण अलिशा म्हणतो अरे पाठव येऊ दे त्याला यातून आपण देवाचा गौरव करू. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कोणाचा गौरव शोधला. सगळे बोला कोणाचा. मग आज पळायचं का सामोरे जायचं. राजाने पटकन काय फाडले पण अलिशा वस्त्र फाडत नाही. अलिशा म्हणतो येऊ दे त्याला. त्यांना कळावं का जीवन देवाचा अनुग्रह इथं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कुटुंबावर तुम्हावर प्रभूचा हात आहे लोकांना कळू द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. अशी ॲडव्हर्टाइजमेंट झाली आता मिले प्रार्थने मिले प्रार्थने समस्येद्वारे ॲडव्हर्टाइजमेंट होते का आले प्रार्थने. प्रेज द लॉर्ड. आपली ॲडव्हर्टाइजमेंट स्वतःच जास्त आहे. अशी प्रार्थना आहे असा निरंकार उपास आहे पास्टर. अरे तुझं स्तुती बंद कर. या समस्येद्वारे कळू दे का तुझ्यावर देवाचा हात आहे. प्रेज द लॉर्ड. तुला तुझी ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागणार नाही. परमेश्वर तुझ्याद्वारे बोलेल का याच्यावर देवाचा अनुग्रह आहे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. एवढं म्हणतात ना मी येले प्रेयरमध्ये मिले प्रभूमध्ये मग काय घाबरतो समस्याला. कम ऑन. कम ऑन. किती लोकांना समज. जे प्रभूचे लोक आहे ना त्यांनाच तक्रार आहे. मी एवढा प्रार्थनेत पास्टर मी एवढं प्रभूमध्ये मी एवढं हे मग हे माझ्या लाईफमध्ये का. अरे तुझा अप्रोच कसा आहे मग तू एवढा प्रभूमध्ये तर तुला प्रभू समजलंच नाही. तू तर आनंदाने घेतलं पाहिजे का प्रेज गॉड जर मी एवढा प्रार्थनेत आणि एवढा समस्या आहे तर मी आता कोणाचा गौरव करणार आहे. पण तू तर सगळ्यातून जास्त रडकायस. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च. प्रार्थनेत येत का नाही तुम्ही. उपासात येत का नाही. तुमच्या घरामध्ये सर्वात धार्मिक तुम्हीच येत का नाही का कारण बाकी सगळे सैतान आहेत का. दरवेळेस मीच प्रार्थनेत मीच आहे मग तूच देवाचा गौरव कर. त्या टायमाला नाही म्हणत मग बाकी टायमाला सगळे सैतान आहेत. त्यास फक्त प्रार्थनेत कोण आहे वचनात कोण आहे शेवटला जाणारा कोण आहे. मग तू का म्हणतो मीच का समस्या समोर. गौरव पण तुलाच करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. जर तू एवढा समंजस आहे एवढा आत्मिक आहे तर तुझा अप्रोच पण तो पाहिजे का प्रभू याच्यातून तुझा गौरव मी करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं चर्च. किती लोकांना कळतं चर्च. लोक अप्रोच करतात मी प्रार्थनेत फास्ट एकटाच वाटण्यात चालतो एकटाच देवदेव करतो आणि माझ्याच लाईफमध्ये सगळे तुलाच देवाचा गौरव करायचा आहे. मग प्रेज द लॉर्ड. तू पण पळतोय तू पण लपतोय मग तुझ्यात जगात काय फरक आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय आणि किती लोकांना टोचतंय. टोचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तू जर प्रभूमध्ये आहे ना तुझा अप्रोच बदल. प्रेज द लॉर्ड. काय बदल तुझा. असं म्हणू नको मीच का देवाला तुझ्याकडूनच अपेक्षा आहे का तू विलाप करू नये. तू म्हणावं का प्रभू याच्यात तुझा गौरव आहे आणि जर याच्यातून गौरव करायचा तर या स्थितीला मी सामोरे जाईल आणि तुझी महिमा मी करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं खरंच. चर्च आम्ही घेतो आमच्या समोर बी चॅलेंजेस असतात. लोकांना तयार करावं पण लोक कधी कधी ऐकत नाही. प्रभूला महत्त्व देत नाही. वचनाला तेवढं ॲक्सेप्ट करत नाही. प्रभूच्या सेवेसाठी स्टँड घेत नाही. मग असं वाटतं प्रभू किती दिवस हे करायचं. पण परमेश्वर ज्या आपण बसतो परमेश्वर पुन्हा आमची मानसिकता काय करतो बदलतो आणि ते म्हणतो का ह्याच्यातच तुला माझा काय करून घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं. रोज त्याच लोकांसमोर दर आठवडी मानसिकतेशी खेळावं लागतं. प्रभू दरवर्षी तेच का दर आठवडी तेच का. प्रभू म्हणतो तेच. प्रभू किती दिवस याला समजवायचं. प्रभू किती दिवस सांगायचं. मला नाही वाटत हा बदल नाही. मला इच्छा आहे का तू याच्यातूनच माझा गौरव करून घे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय चर्च. नाही तर 2 मिनिटात चर्च आपण काय करू बंद करू म्हणू प्रभू यांना करून टाक स्वाधीन असे काय सुधारणार. प्रेज द लॉर्ड. का कारण रोज त्याच मानसिकता टक्कर मारावी लागती.
रोज त्या नाकर्तेपणात त्यांच्याबरोबर काय करावं लागतं, राहावं लागतं. पण परमेश्वर म्हणतो त्यांना सोडू नको, याच्यातूनच माझा काय करून घे गौरव. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च, जर प्रभूचं काम करायचंय तर तुम्हाला रोज वेगळ्या मानसिकतेची लढावं लागतं. प्रेज द लॉर्ड. त्यांना किती सांगा, शेवटी ते परत तेच करणं जे करायचंय. मग असं वाटतं त्यांना काय करावं, मी सोडून द्यावं. पण परमेश्वर म्हणतो नाही, याच्यातूनच तुला माझं काय करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च, प्रभूची इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे चर्च. का जर तुला प्रभू समजलाय तर या आव्हानापासून पळू नको, या आव्हानाच्या मागे लपू नको, यातूनच माझा महिमा तू करून दाखव, कारण हेच आव्हान तुझ्या समोर मी ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अप्रोच बदला चर्च. राजाने ऐकले, वस्त्र काय केले, फाडले. पण आलिशानी वस्त्राने फाडले, आलिशानी आनंद केला. आता परमेश्वर काहीतरी वेगळा परिचय मला देईल आणि एक वेगळं कार्य माझ्याद्वारे करून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं, म्हणजे आलिशाचं पण गिफ्ट आता ओपन होईल हिलिंगचं चर्च. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत फक्त भविष्यवक्त्याचं गिफ्ट चाललं होतं, पण आता त्याच्या आतमधलं हिलिंग गिफ्ट पण ऑपरेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आव्हानं आहेत तर अप्रोच करा विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. कोण विजय देणार आहे, देईल का नाही देणार. पण विलाप ऐकल्यानंतर प्रभू आनंद घेत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, अरे जग बोलतोय का माझे लेकरं बोलतात, मला फरक समजला पाहिजे. आणि जे देवाच्या बाजूने बोलतात, जे गौरव शोधतात, ते प्रभूचे लेकरं आहेत. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का देवाची लेकरं बनून देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च. निराश होणं खूप सोपं आहे, त्याला वेळ लागत. शब्द ऐकताच हृदय लगेच भरून येतं आणि आश्रूद्वारे ते खाली होऊ लागतं. दुःखी होणं, तुटणं याला वेळ लागत नाही, पण गौरव शोधायला प्रभूच्या अनुग्रह पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी प्रभूकडे प्रार्थना कर का देवा माझा अप्रोच काय कर तू बदल. कारण जर मी तुझं लेकरू आहे तर माझी प्रार्थनेचं स्टाईल थोडं वेगळं पाहिजे. थोड्या वेळेसाठी मी पण निराश होणार, थोड्यासाठी मी पण हताश होणार, पण पवित्र आत्मा कशासाठी आहे, प्रभूचे वचन कशासाठी आहे. हे पुन्हा तुटलेलं मन बांधतात, पुन्हा तुटलेली अवस्था सावरतात, पुन्हा स्वतःला बळ देतात. ते म्हणतात, अरे घेऊ नको, ॲक्सेप्ट करू नको, तुला विजय मिळवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. 5 मिनिटाची मानसिकता परमेश्वर पवित्र आत्मा पुन्हा चेंज करतो आणि पुन्हा विजयाने उभारतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हे कार्य देवाचं वचनाचं आहे, हे कार्य पवित्र आत्म्याचं आहे. जर तो असेल तर विजय लाईफ. प्रेज द लॉर्ड. जरी चॅलेंज आहे पण चेहऱ्यावर दिसणार नाही, जरी आजार आहे पण मरण तोंडावर दिसणार नाही. का? कारण तुम्ही कोणाचा गौरव शोधतायत, कमॉन. कळतंय ते लोक भयभीत आहेत. कसे आहेत मग? दावीद भयभीत का नाही, त्याचं तोंड उतरलेलं का नाही, कोणाचा गौरव शोधतोय. जर गौरव शोधाल तर देवाचा तेच तुमच्यावर येणार चर्च. प्रेज द लॉर्ड. काय शोधाल देवाचा? यस, समस्या तुमच्या समोर आहे पण गौरव शोधा ना, महिमा शोधा ना, देवाचा अनॉइंटिंग मूव्ह होणार तुमच्यावर. प्रेज द लॉर्ड. आणि समस्या असून लोकांना आश्चर्य वाटेल, कारण एवढा मोठा आजार आहे तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही, एवढी मोठी समस्या आहे तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. का? देवाचा तेच तुम्हाला बळ देतो चर्च. प्रेज द लॉर्ड. आजपासून अप्रोच बदलायचा. कोणाचा गौरव? सगळे बोला, कोणाचा गौरव? प्रभूचा गौरव चर्च. ती स्टोरी जी तुम्ही मला सांगताय ती ऑलरेडी कोणाला माहिती आहे? सगळे बोला, कोणाला माहिती आहे? मग नवीन काय सांगता? प्रभू म्हणतो या समस्येतून माझा गौरव मला सांग. का प्रभूचं काही तुला भेटतोय का महिमा? आणि जर तू तो महिमा तयार आहे करायला तर प्रभू पण इंटरेस्ट आहे तुझ्यामध्ये कार्य करायला. प्रेज द लॉर्ड. कोणतीच गोष्ट कोणाच्या नियंत्रणा पलीकडे नाहीये. मग ऑलरेडी त्याला माहिती आहे चर्च का तुमच्या अगेन्स्ट काय, तुम्ही कशामध्ये आहेत, काय चाललंय, हे सगळं त्याला माहिती आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस माझा अप्रोच बदलतो मग प्रभूला ती गोष्ट आवडती चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं. एक एक्झाम्पल सांगतो आमच्या लहान मुलीचं. काही काही गोष्टी कपाटावरती ठेवलेल्या आहेत अशा. आता घडी घडी ते म्हणतात डॅडी हे द्या, डॅडी ते द्या. आपण म्हणतात काय रे 3 वेळेस, काय रे. मग काही ते अप्रोच नाही करत. डब्बा आण, स्टूल आण, आणि मग त्याच्यात चढून ते काय करतात. आपलं वाटतं 10-15 मिनिट झाले आवाज आहे ना काय तर, मग काय तर चालू असणार, पटकन उठायचं आणि जायचं आपण. मग पाहायचं काय तर सर्कस चालली असते, कुठं लटकलेली असते. पहिले राग येतो, काय येतो का पडशील, पण नंतर कौतुक वाटतं. काय वाटतं? हा स्टंट बघून, हा काय बघून का बाबा देत नाही, घडी घडी मागितलं म्हणतात काय तेच आहे, म्हणून स्वतः प्रयत्न करतात ते घेण्याचा चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, मी प्रॅक्टिकल बोलतोय. लेकरं काही काही गोष्टी मागत आपल्या डोक्याने जुगाड लावतात. टेबल आण, स्टूल आण, हे आण, ते आण, कसं 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 कुठं जाऊन हँग होऊन जातात.
आपल्याला राग येतो, आला दनादन 2 फटके, पण नंतर तेच कौतुक वाटतं आपल्याला. कमॉन, कळतं चर्च का? आता ते म्हणत नाही मला दे, स्वतः प्रयत्न करतात ते घेण्याचा. प्रेज द लॉर्ड. पडशील याची भीती नक्की वाटते, पण आनंद याचा वाटतं का? एफोर्ट करणार आहे. काय करणार आहे? प्रभूला एफोर्ट करणारे लोक पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. मागणारे तर रेग्युलर आहेत. मागणारे आपला कंटाळा येतो का नाही? नेहमी मागतो त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. पण जास्त एफोर्ट करतो ना, ती गोष्ट मला काय होती चर्च? आवडती. जो देवाचा गौरव करतो ना, तो एफोर्ट करणार आहे. आणि प्रभूला ते लोक आवडतात का? प्रेज गॉड, हा प्रयत्न करणारा, माझा महिमा शोधणारा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून एफोर्ट करणारे व्हा चर्च, प्रभूचा महिमा करणारे व्हा. आणि जर महिमा असेल, देवाचा अनुग्रह 100% तुमच्या बरोबर असणार. प्रेज द लॉर्ड. लपू नका, पळू नका. जर सामोरे आलंय आणि देवाने जर ते होऊन दिलंय, जर पहिली ती प्रार्थना करा का मी परीक्षेत पडू नये, पण देवा जर तुझी इच्छा आहेच का मी सामोरे जावं, तर प्रभू तुझा गौरव पण मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. एकच लक्षात ठेवायचं का सगळं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये? आणि जर ह्या टायमाला स्थिती माझ्या लाईफमध्ये यायची आहे, तर प्रभू काही हरकत नाही, तुझा महिमा पण मी करून राहणार. प्रेज द लॉर्ड. कसं होईल मला माहित नाही, पण माझा देव ते करून घेणार चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च? कोण आहे संगती आपल्या? कोणाचा गौरव शोधायचा? प्रभूचा गौरव शोधा. प्रयत्न करतो आपण, फेल होतो, आणि फेल आल्याद्वारे काय होऊन जाते चर्च? निराशा येते. पण कोणाचा गौरव शोधायचा? हा, मनात हे निर्धार करा का मी प्रभूचं लेकरू आहे आणि मला देवाचा गौरव शोधायचा आणि तो गौरव मला करायचा. प्रेज द लॉर्ड. तसं मी सांगितलं ना, चर्च सेवकाई फेलियर येतं अनेक वेळेस. काय येतं? फेलियर येतं. लोक ऐकत नाही, प्रभू चालत नाही, पण पुन्हा परमेश्वर अप्रोच करतो का? नाही, पुन्हा तुला त्याच्यात प्रभूला काय द्यायचा? जन्म द्यायचा. प्रेज द लॉर्ड. पाऊल काय म्हणतो? मला पुन्हा प्रसूती वेदना नवीनतेने काय करावं लागेल? म्हणजे परमेश्वराचा गौरव तो पुन्हा त्या व्यक्ती शोधतो जिथे तो फेल झालाय. चर्च कमॉन, किती लोकांना कळलंय? पाऊल जेव्हा बोलतो ना पुन्हा प्रसूती वेदना द्यावे लागतील, म्हणजे एवढं शिकवलं, एवढं प्रभू सांगितलं, आणि शेवटी तू तेच केलं जे तुला नव्हतं करायचं, म्हणजे त्याच्यातला इश्यू संपला. पण पाऊल आशा सोडत आणि मग तो पुन्हा मला काय द्यायच्या? म्हणजे मी पुन्हा तुझ्यात ख्रिस्ताला जन्म देईल आणि माझ्या बापाचा महिमा मी करून घेणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च? तुम्ही प्रयत्न करता दारू सुटावी, परत तोच करतोय. तुम्ही प्रयत्न करताय पाप सुटावं, पुन्हा तोच करतोय. तुम्ही प्रयत्न करताय व्यभिचार सुटावी, संघ सुटावी, पुन्हा तोच करतो. प्रभू मी फेल होतोय. तू देवाचा गौरव शोध. कुणाचा गौरव शोध? कारण ज्या 4 चौघात तुझा व्यक्ती बदलना, खूप मोठी साक्षी असणारे लोकांसाठी का व्यक्ती काय होता आणि प्रभूने या व्यक्तीचं काय केलं. चर्च प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय? पेत्र रात्रभर काय पकडत होता? फेल झाला का नाही? कम ऑन, झाला का नाही? पण कुणी अप्रोच केला त्याला? आणि येशू आला, गेला आतमध्ये घेऊन. जाळं टाकताना तो म्हणला का रात्रभर मी काय केले, पण मला भेटलं तुझ्या बोलण्याहून परत एकदा एफोर्ट करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जस्ट त्यांनी जाळं टाकलं चर्च, त्याला असंख्य काय मिळाले? पहा, जिथं फेल झाला प्रभू म्हणला माझा महिमा शोध. प्रेज द लॉर्ड. जिथं आपण फेल होतो ना चर्च, तिथंच देवाचा गौरव शोधा. प्रेज द लॉर्ड. देव त्याला पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन गेला, त्याच समुद्रामध्ये. समुद्र बदलला. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूची इच्छा आहे चर्च, जिथं तुम्ही प्रयत्न करताय फेल होताय, असं समजून सोडू नका का देवाचा कंट्रोल इथं नाही. देवाला तिथंच आपला महिमा करून घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. आणि देव ते करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पेत्राला संगती घेऊन गेला. कसा घेऊन गेला? त्याला माहिती एकट्याला जा म्हणाल तर जाणार नाही. संगती घेऊन गेला चर्च, आणि ते काम करून घेतलं जिथं तो फेल झाला, आणि आपला गौरव त्यांनी दाखवला. प्रेज द लॉर्ड. कमॉन, झालं का नाही झालं? कमॉन, त्याच्या लाईफमध्ये कार्य झालं का नाही? जिथं फेल झाला प्रभू त्याला उभारलं का नाही उभारलं? आम्ही आमचे प्रयत्न करायचे, फेल झाले याचा अर्थ ती केस क्लोज करावी असा होत. प्रभू इथूनच तुझं काय करायचं आहे मला? ही प्रभूची इच्छा आहे, तर तो गौरव मी करणार. चर्च प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च? जॉबसाठी फेल व्हाल, बिझनेसमध्ये फेल व्हाल, पण देवाला जर तुम्हाला तिथं उंच करायचं तर प्रभू उंच करणार. प्रेज द लॉर्ड. कोणाकडे बघून? हा प्रभूची योजना आहे चर्च, प्रभूचा टायमिंग आहे, प्रभूचा प्लॅन आहे. राईट टायमाला राईट गोष्टी आमच्या समोर येणार. चर्च प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? परमेश्वराने अब्रामाला कसोटी लावली, पण तो पण रिलीफ दिला नाही जो पण डोंगरावर पोहोचला नाही. किती लोकांना समजतंय? अब्रामाला काय लावली? कसोटी. सगळे बोला, काय लावली? कसोटीतून मोकळं केलं नाही जो पण कुणाने पोहोचला. जोपर्यंत ती लेवलवर मी जाणार नाही तोपर्यंत देव पण मला रिलीफ देणार नाही.
प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतं देवाचा प्लॅन आहे आणि तुम्हाला पण तो पल्ला गाठावा लागणार. आणि जोपर्यंत तो पल्ला तू गाठणार नाही, तू म्हणतो देव बोल, देव सोडव, देव सोडणार नाही, तुला पण त्या रेंजला यावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? अब्राहामामध्येच म्हणला का प्लॅन चेंज पास, तुला पण लेवल गाठवावी लागल. दावीदने ती लेवल गाठली, ती लेवल आम्हाला पण गाठावी लागणार आणि तो विश्वास दाखवा लागल. कोणाच्या गौरवाचा? तो गौरव करावाच लागणार चर्च. आणि त्या लेवलवर जर तुम्ही जाल, देवाची हेल्प डिवाइन वेने आमच्या लाईफमध्ये येणार. प्रेज द लॉर्ड. पण जोपर्यंत ती लेवल येत नाही, मध्ये अपेक्षा बाळगूच नको. कुठं? हा पल्ला तुला गाठायचा आहे. कोणाच्या गौरवासाठी? ज्यावेळेस तू त्या लेवलवर येशील, ऑटोमॅटिक आशीर्वाद रिलीज होणार. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सुरा उगारला आणि त्याला त्या ठिकाणी येडका दिसला चर्च. प्रेज द लॉर्ड. देवाचा गौरव जर तुम्ही ठरवलाय, अब्राहामाने ठरवलं कोणाचा गौरव करायचा? कमन, ठरवलं. बायकोला सांगितलं का? त्याला माहिती इमोशनल करेल, मला करू देणार नाही. तिला सांगितलं. आणि देवाचा गौरव, ज्यावेळेस देवाचा गौरव तुम्ही ठरवता, परमेश्वर तिथं तुम्हाला ब्लेस करतोच. प्रेज द लॉर्ड. अब्राम जर म्हणला असता देवा तू काय मागतोस, काय वेगळं बोललं असतं, जग पण हेच बोललं असतं. पण अब्राम तसं बोलला. प्रेज द लॉर्ड. आलं बी असेल पण मनातच. कुठं? पण त्यांनी ठरवलं कोणाचा गौरव करायचा? चर्च, देव आज आमच्याकडे अपेक्षेने पाहतोय का तू सामोरे जातो का तू पळतोस. तू सामोरे जावं ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुझ्याच देवाला आपला गौरव करून घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना समजतं? एस्तर म्हणती मी जाणार, माझा टाईम नाही जाण्याचा. माझा टाईम जर मी अयोग्य प्रकारे मध्येच जाईल तर मी जीवाने मारले जाईल. आणि परीक्षा अशी होती, एक तर राजाच्या मनात हायलाईट होईल, नाहीतर यहुदी लोकांच्या. कमान, कळतंय? जर गेले तर हे लोक खुश आहेत, पण कोण राजा होणार? राजा नाराज होणार. कमान, कळतंय? यहुदी लोकांचं काय म्हणणं, तू कोणाकडे जा, पण ती म्हणती का टायमिंग माझा, आता केलं तरी मारणार आणि नाही केलं, कसं केलं तर यहुदी लोक खुश, पण कोण नाराज होऊ शकतो? प्रेज द लॉर्ड. आणि नाही केलं तर राजाने डोके राहील, पण यहुदी लोक नाराज होतील. दोन्हीकडून कसोटीत होती. पण तिने ठरवलं कसोटी जरी असेल, पण ज्याच्या देवाचा गौरव आहे ती गोष्ट मी नक्की करणार. प्रेज द लॉर्ड. आणि गौरव याच्यामध्ये का मी कोणाला अप्रोच करावं? राजाला. तर मी अप्रोच करते चर्च, तिचा प्राण गेला नाही, प्रभूने तिला ब्लेस केलं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय? ती यहुदी लोकांचं मन दुखू शकली असती का नाही, मी जात नाही, पण त्यात देवाचा गौरव आहे का? राजामध्ये जाण्याकडे प्रभूचा गौरव होता. ज्यावेळेस देवाचा गौरव आपण शोधतो ना, का यामध्ये प्रभूचा गौरव आहे, प्रभूची महिमा आहे, हे मला करायचंय, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना खरंच देवाचा आत्मा शिकवतो? कोणाचा गौरव शोधा? हा, कर्ज आहेत, पगार कमी आहेत, अपयश आहे. मग असं वाटतं प्रभू कसं काय पॉसिबल आहे? हे कर्ज मला खाऊन टाकेल, हा पगार मला बुडून टाकेल, हा व्यवसाय मला संपून टाकेल, एवढा पगार नाहीये, नुकसान जास्त आहे, खर्च जास्त आहे, आणि म्हणून आम्ही निराश आहेत. पण त्या स्थितीमध्ये पण कोणाचा गौरव शोध? हा, तुझ्या 10,000 मध्ये पण देवाचा गौरव शोध. कधी कधी काही तुझ्या महिन्यामध्ये काही येणार नाही तरी त्याच्यात कोणाचा गौरव शोध. जस तू देवाचा गौरव शोधशील ना, देव खरोखर आकाश कापाटे उडून तुला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाचा गौरव शोधणारे पाहिजेत. विलाप करणारे तर सगळेच करतात, पण देवाचा गौरव शोधणारे खूप कमी आहेत. आणि देवाचा गौरव करावं ही देवाची इच्छा आहे प्रभूच्या लेकरांकडून. प्रेज द लॉर्ड. जगाकडून देव अपेक्षा बाळगणार का? पवित्र आत्मा कोणाला मिळाला? जोरात बोला, कोणाला मिळाला? बाप्तिस्मा कोणाचा झालाय? चर्च कोणाला भेटतंय? वचन कोणाकडे? मग रिझल्ट बी तुझ्याकडेच आहे ना. आता रिझल्ट लागणारच आहेत 1-2 महिन्यात. आईवडील हिशोब घेतातच. मग देव म्हणतो का अपेक्षा मला तुझ्याकडून आहे तर काय वाईट आहे? मग तू देवाचा काय शोध. प्रेज द लॉर्ड. चर्च जरी आज पगार कमी आहे, बिझनेस कमकुवत आहे, घरात कमावणारे कमी आहेत, पण तरी त्या स्थितीमधून तुम्ही देवाचा गौरव पहा. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर त्या पैशात तुम्हाला बरकत्ता देणार. कम ऑन, देणार. प्रेज द लॉर्ड. कोणाकडे पाहायचंय? सिंपल रडणं, सिंपल म्हणणं काय बाप दिलेत, मोठ्या घरात पैदा केलं असतं तर नाही, असं म्हणणारे अजून पण आहेत. प्रेज द लॉर्ड. तू ह्याच आईबापात कोणाचा गौरव शोध. तू ह्याच परिस्थितीत कोणाचा गौरव शोध. ह्याच बिझनेसमध्ये, ह्याच कामात देवाचा गौरव शोध, आणि देव तुला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय चर्च? नाही तर विलाप करणं कसं आहे?
सोपं आहे चर्च, पण देवाचा गौरव करणारे बोला चर्च. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे पहा, परमेश्वर महिमा करून घेणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. मी मुंबईला जस्ट जॉईन झालो जॉबसाठी. तर जॉबचं पहिले स्ट्रगल होतं, फ्रेशरला लवकर घेत नव्हते. 1-2 ठिकाणी मी 1 महिना 1.5 महिना प्रॉपर असं काम केलं, तेही सुटलं. नंतर मुंबईमध्ये मला एक चांगलं वेकन्सी मिळाली चांगल्या मोठ्या संस्थेमध्ये. आणि ही भीती का जास्त पगार बोललो तर कदाचित काय होणार नाही, आपल्याला घेणार नाही, कारण कॉम्पिटिशनमध्ये अजून 2-4 जण होते. म्हणून आपला पगार कसा सांगितला, कमीच सांगितला. आणि म्हणून मी 10,000 बोललो. ते म्हणले लिहून दे. मी लिहून दिलं 10,000. 2 महिन्यांनी फोन आला की तुमचं काय झालं, सिलेक्शन झालं आणि तुम्ही जो पगार दिला त्याच्यावर तुम्ही मुंबईमध्ये काम करायला ॲग्री आहे का. मी म्हणलो हा ॲग्री आहे. तेवढाच पगार घेणार का. आम्ही म्हणलो मी तेवढाच घेणार, कमी घेणार नाही. आता ते यासाठी फोन करत होते का मुंबईत हा कितीवर काम करतोय, म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण मला याची भीती वाटत होती का जास्त बीस मागितले का काय मी. पण ज्यास मी खरंच प्रॅक्टिकली मुंबईत काम करू लागलो, मला कळलं का अरे बाबा ऑफिसमध्ये जी मेड आहे आमची तिला 6,000 पगार. सकाळी यायचं, एक पोचा मारायचा आणि मी दिवसभर राबतो. मी किती घेतो, आणि कटिंग होऊन मला भेटायचे 9,000. PF वगैरे काय आहे तो कटिंग होऊन किती भेटायचे 9,000. मला वाटायचं प्रभू काय, तिचं काम परवडलं. एक पोचा मारला फक्त आणि निघून गेली. 6,000 घेऊन जातील. मी अख्खा दिवस घालतो, मला किती भेटतात 9,000. माझा जो ज्युनियर होता ऑफिसमध्ये त्याला पण माझ्यापेक्षा जास्त पगार. ते म्हणले इथं बार्गेनिंग सिस्टीम चालती. आता मला माहीतच नव्हतं जो तुम्ही भाव करणार सॅलरीच. म्हणून आता काय होऊ शकतं का, ते म्हणले आता काय होऊ शकत नाही. पण प्रभू माझ्या लाईफमध्ये त्या टायमाला काम करत होता. आणि म्हणलं याच्यात कोणाचा गौरव शोध. म्हणलं कसं काय शक्य आहे, पण परमेश्वरने करून दाखवलं. 3,000 मला घर भाडं होतं. 3,000 रुपये मी घरी द्यायचो, म्हणजे 6,000 रुपये खर्च झाले. उरले फक्त किती होते 3,000. त्याच्यामध्ये पण माझा दशमांश प्रभूला जाईल 900 रुपये. आणि त्या 2,000 मध्ये मी प्रत्येक आठवडी कुठे यायचो, नगरला यायचो. प्रत्येक आठवडी शनिवार रविवार काही हो 90% मी कुठे यायचो, मी चर्च माझं मिस करत नव्हतो. आणि आठवड्यात माझ्या सेल मिटिंग्स मी कधी सोडत नव्हतो. परमेश्वराने मला त्या पगारामध्ये ब्लेस केलं चर्च. आणि महिन्याच्या शेवटी माझ्याकडे त्याच्यातून पण 1,000-1,200 रुपये काय व्हायचे चर्च उरायचे. कोणाचा गौरव. जर देवाचा गौरव तुम्ही शोधतात ना, प्रभू त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय करणार, ब्लेस करणार. आणि प्रभूने माझ्या एका इयरमध्ये मला प्रोबेशनमधून परमनंट केलं, 12,000 केलं. आणि 2 वर्षामध्ये माझी सॅलरी रिवाईज झाली. आणि 12 पासून मी डायरेक्ट 25,000 पोहोचलो चर्च. हे परमेश्वरने कार्य केलं. ते पण 2010 मध्ये. कधी 10 मध्ये. कोणाचा गौरव शोधला मी. पहिले मला पण निराशा आली, पण ते म्हणतो निराश होऊ नको, कोणाचा गौरव शोध. जसं आपण देवाचा गौरव शोधतो ना, परमेश्वर तुमच्या बरोबर राहतो. तुमच्या गोष्टीमध्ये बरकत्ता राहते चर्च. प्रेज द लॉर्ड. काय राहती, बरकत्ता. म्हणजे अद्भुतरित्या मला जेवण यायचं. कोणाची तर प्रोग्राम्स आहे, मला डब्बा, मला हे भरपूररित्या प्रभू मला ब्लेस करायचं. माझा जो सॅलरी होती जी जेवणामध्ये खर्च व्हायची, कारण तिथं मुंबईमध्ये मेस नाहीत जास्त, हॉटेलच आहेत. पुण्यामध्ये कशा मेस चालतात, म्हणून ते जेवायला खूप पैसा जातो. पण देव मला अद्भुतरित्या प्रोव्हाइड करायचं आणि ब्लेस करायचं. प्रेज द लॉर्ड. इतके व्हिजिटर्स यायचे, फॉरेनर्स यायचे, माझी मजाच मजा. फक्त हॉटेलमध्ये बसा आणि काय करा, खा. इतकं परमेश्वर लॅविश लाईफ मला देत होता. प्रेज द लॉर्ड. कारण कोणाचा गौरव मी पाहत होतो. म्हणून आज जी काय आर्थिक स्थिती ना, निराश होऊ नका, प्रभूकडे पहा आणि म्हणा का याच्यातून मला तुझं काय करायचं. जो गौरव शोधतो ना चर्च, त्याला परमेश्वर त्या सॅलरीमध्ये येऊन पण ब्लेस करतो. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना समजतंय चर्च. विलाप करणारे खूप आहेत, पण जे संयम धरतात देवाच्या महिमेसाठी, परमेश्वर त्या लोकांना प्रमोट करणारच. प्रेज द लॉर्ड. का, कारण तुम्ही कोणाचा गौरव शोधतात, आणि गौरव करणाऱ्या बरोबर परमेश्वर नेहमी असतो चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कोणाचा गौरव करायचा आहे, म्हणून विलाप नकोय. काय नकोय. समस्या असेल पण चेहऱ्याला आनंद. का, कारण याच्यातून मी माझा देवाचा काय पाहणार, गौरव पाहणार आहे. माझ्या प्रभूची महिमा होईल. काय स्टोरी असेल, असणार आहे, अद्भुत असणार आहे. टायमावर मी नक्की सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतं. त्या टायमाला माहित नव्हतं का मी असं चर्चमध्ये प्रीच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण देव काहीतरी बेस्ट ठेवतो चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतं देव कसं ठेवतो आपल्यासाठी, बेस्ट ठेवतो. म्हणजे माझा संघर्ष आज माझ्या वाटण्याची ताकद बनतो. प्रेज द लॉर्ड. तुमचा संघर्ष तुमच्या आध्यात्मिक जीवनाला ताकद बनणार. अनेक लोकांना प्रेरणा भेटेल आणि कोणाचा गौरव होणार, परमेश्वराचा. म्हणून महिमा शोधा. कोणाची. आव्हान 100% येतील, पण भयभीत नाही, निराश नाही. परमेश्वर यातून तुझा मला काय करायचं आहे, आणि परमेश्वर ती महिमा करून घेईल. प्रेज द लॉर्ड.
इस्रायल यस पुढे चाललं होतं, रस्त्यामध्ये त्याला अनाकाचे वंशज भेटले आणि कालेब 10 लोक हे 40 हेर त्या ठिकाणी गेले हेरण्यासाठी आणि त्यांनी वर्तमान आणलं. काय आणलं? आणि ते म्हणले त्यांच्या समोर आम्ही नाकतोडेत. कसे आहोत? असं लिहिले पवित्र शास्त्रात, गणनाच्या पुस्तकात. ते म्हणतात की त्यांच्या समोर आम्ही कसे आहोत. पण कालेब म्हणतो का परमेश्वर त्या लोकांना आमच्या हातात देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काही लोक विलाप करणार आहेत आणि काही लोक कोणाचा गौरव शोधणार आहेत. तुमच्या समोर किती मोठी समस्या आहे, किती मोठं कर्ज आहे, किती मोठं आव्हान आहे आणि असं वाटतं का ते मला आटपून टाकल. नाही, तू त्याला आटपशील. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, तू त्याला काय करशील आणि देवाचा गौरव तू पाहशील. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं. एक टाइम असतो पण सदैव तो टाइम राहत नाही. जर तुम्ही कोणाचा गौरव पाहताय, परमेश्वर गौरव तुम्ही शोधा. चर्च, प्रभू तुम्हाला डिवाइन वेने ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमचं घर बांधलं, 2 वर्ष आमचं घर तसंच होतं. का? कारण खिडक्या नव्हत्या, दारं नव्हते, फरची नव्हते, पैसे आमचे काय झाले होते, संपले होते. पण जसं जसं प्रभू वाढत गेला लाईफमध्ये, प्रभू येत गेला चर्च, परमेश्वर आम्हाला ब्लेस करत गेला आणि प्रभूच्या गौरवासाठी आम्ही स्टँड घेतला आणि एक एक गोष्ट प्रभूने आम्हाला प्रोव्हाइड केली. चर्च, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाचा गौरव शोधणार आहेत ना, देव तुम्हाला 0 मधून लिफ्ट करेल आणि आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय? कोणाचा गौरव शोधा. जर देवाची महिमा आहे तर लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणारच. तुमचा लाईफचा गोल आहे का प्रभू मला तुला उंचवायचं आहे, काही पण असो, लॉर्ड तुम्हाला लिफ्ट करणार. चर्च, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय वचन. निराश होऊ नका. ते म्हणले का त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडे आहोत. कसे आहोत? पण कालेब म्हणतो का हेच नाकतोडे त्यांना आटपतील. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, करू शकत नाही का आपण? कोणाच्या कृपेने. पण कोणी बोलून दाखवायचं. जोरात बोला. कोणी? विलाप सांगू नका. चर्च, गौरव शोधा. काय शोधा? का प्रभू यातून तुझा गौरव कसा करू. आणि जर गौरवचा प्लॅन तुमच्यामध्ये आहे तर लॉर्ड ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आता समस्यात कोणाचा गौरव पाहायचा. सगळे बोला, कोणाचा गौरव. कशामध्ये? आता त्याच्या उलट सांगतो. अब्रामाला गौरव करायला लावला पण त्याच्या गौरवातच समस्या होती. अब्रामाला काय लावला? काय द्यायला लावला त्याला? त्याचा. कम ऑन, आता आपण हे तर शिकलो समस्यात कोणाचा गौरव कर. पण अब्राम म्हणून देवा माझी स्टोरी वेगळी, माझ्या गौरवातच समस्या आहे. कारण तू जो गौरव मागतो ना तो माझा प्रिय पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्यांनी ती गोष्ट पाहिली का? तो म्हणतो का जरी या गौरवात समस्या आहे, मी ती समस्या पाहत नाही, तुझा गौरव महत्वाचा आणि तुझा गौरव तुला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना गौरवाची संधी आहे, म्हणजे प्रार्थनेची संधी आहे, सुवार्थेची संधी आहे, पण त्यांच्याकडे त्या गौरवात अनेक प्रकारच्या काय आहेत, समस्या आहेत आणि तुम्ही त्यामागे लपता. चर्च, लपू नका. त्याच्यामधून पण कोणाचा गौरव करा. किती लोकांना कळतं मी जे बोललो? हे खूप सुंदर आहे. जे लोकांना सेवा करायची. अब्रामाच्या गौरवातच काय होती हे तर शिकलो. समस्यात कोणाचा गौरव कर. पण आता गौरवातच समस्या तर मी काय करू. प्रेज द लॉर्ड. लपू नकोस, सामोरे जा. प्रेज द लॉर्ड. लपू नको. काय कर जा, परवा करू नकोस. देवाचा गौरव शोध. परमेश्वर तुला ब्लेस करणारच. प्रेज द लॉर्ड. तो लपला नाही. चर्च, त्या गौरवात समस्या होत्या कारण तो त्याचा प्रिय पुत्र होता. त्याची पत्नी सारा काय म्हणले, अनेक प्रकारचे प्रश्न होते, पण तो एकालाही जुमानला नाही. त्यांनी देवाचा गौरव केला. चर्च, देवाने हिसकून घेतलं का ब्लेस केलं? देव हिसकून घेणार नाही, देव तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर प्रभू म्हणतो का तुझी संतती ताऱ्यांप्रमाणे मी बहुगुणित करणार, ब्लेस करणार तुम्हाला मी. पण त्यासाठी तू कोणाचा गौरव शोधला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांशी देव बोलतो आज. कोणाचा गौरव करायचा? हा, म्हणून आजपासून जे प्रभूचे लेकरं आहेत त्यांनी विलाप कमी आणि कोणाचा गौरव शोधायचा. हा, तुम्ही असं म्हणा का मी कशी प्रार्थना करू याच्यात मला सांगा, मी कसा अप्रोच ठेवू मला दाखवा आणि प्रभू तुम्हाला लिफ्ट करणार. चर्च, प्रेज द लॉर्ड. किती लोक बिलीव्ह करतात. प्रभूची अपेक्षा आहे चर्च का आमच्या लाईफमध्ये टेस्टिमनीज व्हाव्यात, साक्ष व्हावी. पण देव म्हणतो तू पल्ला गाठत नाही, तो पल्ला तुला गाठायचा आहे. ज्या तुझा अप्रोच बदलला ना त्याच दिवशी तू ब्लेस होशील. प्रेज द लॉर्ड. तुझा काय बदलला? अप्रोच. तुझे विचार बदलले. कारण मी रडत नाही, मी निराशेत घेत नाही, मी गौरवात घेतो. त्या दिवशी तू ब्लेस होणार. समस्या तुझे 2 मिनिटात सॉल्व्ह होतील. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं चर्च? कम ऑन, कळतं चर्च. परमेश्वर म्हणतो का आपले विचार, आपली मानसिकता काय कर आणि त्यांच्या रडण्यात जगातल्या आणि तुझ्या रडण्यात फरक पाहिजे.
त्यांच्या बोलण्यात आणि तुझ्या बोलण्यात काय पाहिजे? फरक पाहिजे. तू देवाचा गौरव शोधणारा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोक बिलीव्ह करतात आजच्या प्रेयरमध्ये? कोणाचा गौरव? देवाचा. कमॉन उभा राहूया आपण. कमॉन प्रे करण्या अगोदर एक दोन रेव्हलेशन अजून. दानिएल माहिती आहे सर्वांना. त्याला अपेक्षा होती की राजा वाचवल, का राजा त्याचा काय होता? मित्र होता चर्च. पण राजा काही करू शकला का? त्याला शेवटी कशाच्या गुहेत टाकलं? पण त्यांनी कोणाचा गौरव केला? देवाचा. पहा तिथं कुठं त्याचं रडणं दिसत नाही, त्याचा विलाप दिसत नाही. तुम्ही दानिएलचं पुस्तक वाचा, कुठंच देवाशी वाद घालत नाही, कारण त्यांनी ते संघर्ष पॉझिटिव्हली घेतला का यातून पण कोणाचा महिमा होणार? देवाचा. प्रेज द लॉर्ड. आणि पौल आणि सिलस त्यांना चापकं मारले, हाता आणि पायामध्ये त्यांच्या काय ठोकल्या? बेड्या ठोकल्या. आराधना करावी, देवाची स्तुती करावी, देवाची प्रार्थना करावी अशी त्यांची स्थिती नव्हती. पण त्या स्थितीमध्ये त्यांनी कोणाचा गौरव केला? आणि ज्यास त्यांनी गौरव केला चर्च, त्यांच्या बेड्या तुटल्याच तुटल्या, पण अख्खं जेल प्रभूने हलवलं चर्च. प्रेज द लॉर्ड. पहिले देव तुमची मानसिकता तोडणार आणि मग ज्या बंधनात तुम्ही आहात ते बंधन सुटतील चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय? पाऊलाच्या फक्त बेड्या तुटल्या का? बेड्याही तुटल्या आणि सगळं जेल काय झालं? हल्लं. परमेश्वर पहिले तुम्हाला हलवतो, तुझे विचार हलू दे पहिले. आणि जर हे सुटले, हे मोकळे झाले, तर बाहेर 100% विक्ट्री तुला भेटणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज काय समोर आहे? व्यसनाधीन व्यक्ती आहे, कर्ज आहे, व्यभिचार आहे, नोकरीचा आहे, संततीचा आहे, जे काही आव्हान आहे आतापर्यंत पळण्याचा, लपण्याचा, सेफ राहण्याचा विचार केला, पण आजपासून देवाच्या गौरवाचा विचार. प्रभू मी पळणार नाही, यातून मी तुझा महिमा शोधतो आणि परमेश्वर तुमच्या बरोबर काम करणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. नेत्र बंद करू. थँक्यू फादर. ओ हालेलुया. प्रभू येशू, देवा तुझं लक्ष आहे माझ्या रडण्याकडे, हो दे बाप्पा. माझ्याकडे विलापाकडे, येस येस माझ्या पित्या. दुखण्याकडे. हो दे बाप्पा. पण ते म्हणतो तुझं अप्रोच बदल, येस येस जीसस. तुझं वे ऑफ थिंकिंग प्रभूकडे बदल. येस येस सर. तू एकटा प्रार्थनेत आहेस, येस तू एकटा जीसस. चर्चला येणार आहे, येस येस सर. तू एकटा प्रभूचं भय धरणार आहे. येस जीसस. मग तू जगासारखा का रडतोस? येस येस. तू जगासारखा का विलाप करतोस? येस फादर. तुझ्या समोर जे आव्हान आहेत तू म्हणतो मीच का, माझ्याच बद्दल हे का घडतंय, Yes, मी Lord. किती सहन करावं. हो दे बाप्पा. अप्रोच बदल. येस जीसस. यातून देवाला गौरव करायचा Yes, आहे. amen. यातून देवाला एक नवीन ओळख तुला दाखवायची Yes, आहे. Jesus. तू देवाचा निवडलेला आहेस, Yes, तू amen. देवाचा अभिषिक्त आहे, Hallelujah. देवाचा मार्ग तुझ्यावर आहे, Yes, amen. देवासाठी तू ब्लेस केलेला आहे. Jesus. याद्वारे सिद्ध हो दे, Yes, याद्वारे सिद्ध हो दे. Yes, amen. ओ शाबा बाबा ओ बाबा रबा शखाई बाबा बा. अनेकांवर देवाची ओ रबा पाखर शखाई पडत आहे. बांधाई बा शखाई कम ऑन. बा. आपल्या ओ नाकर्तेपणाबद्दल रबा देवाला शखाई क्षमा बाबा मागा. बाबा बा. का प्रभू मला माफ कर, माझा अप्रोच मी या प्रकारे ठेवला, हो दे बाप्पा. पण तू अजून मला सोडलेलं नाही. येस येस तू पित्या. म्हणतो की अप्रोच बदल, येस येस सर. माझ्या मुली अप्रोच बदल. येस जीसस. भयभीत होणं सोपं आहे, येस येस. निराश होणं सोपं आहे, येस येस. तो विलाप बोलून दाखवणं सोपं आहे, येस जीसस. पण देवाचा गौरव शोधावं. येस जर तू आमेन. एवढे प्याले पिलास, Yes, तू Jesus. एवढं सहन करतो, तर माझ्या महिमा तुला करावी असं तुला Yes, का yes, वाटत Jesus. नाही? माझ्या पण तुझ्याकडून अपेक्षा आहेत. जसं Yes, तुला amen. वाटतं तुझ्या देवाने काहीतरी करावं, Yes, तुझ्या Jesus. वाटण्या अगोदर तुझ्या देवाला तुझ्यासाठी भरपूर काही करायचंय, Yes, पण तुझे Baba. अप्रोच तू बदलत Yes, नाही, Father. तुझे विचार तू बदलत नाही, Yes, तुझी Jesus. मानसिकता तू बदलत नाही. Yes, आज yes, ती Lord. मानसिकता सोड. Yes, आज ते Jesus. जोखड तुटल्या जाऊ दे आपल्या मनातून. Yes, मीच yes. का, माझ्याच बरोबर असं का? Yes, Father. नाही, तुझ्याच लाईफ मध्ये गौरव ठेवलाय, तुझ्याच लाईफ मध्ये प्रभूने तुला उंचवायचं ठरवलंय. पळू नकोस, येस येस. गौरवाची संधी सोडू नको. Yes, Jesus. एक अद्भुत कार्य, Yes, एक yes. आश्चर्य कर्म पाहायला Yes, परमेश्वर yes. तुला तयार करत Yes, आहे. yes, sir. हो, सगळ्यांना संधी भेटत नाही, Yes, Jesus. सगळ्यांना प्याला पिण्याची स्थिती येत नाही, पण देवाने संधी तुला दिली आहे. Yes, हे amen. गौरवाची जागा आहे, ही Yes, लपण्याची Father. जागा नाहीये, Yes, हे Jesus. महिमेचा टायमिंग आहे, Yes, हा yes, शुगाचा sir. टाइम नाहीये. Yes, म्हण का मी Jesus. देवाचा गौरव पाहणार, Yes, amen. मी या स्थितीमध्ये देवाचा गौरव पाहणार. हो दे बाप्पा. प्रभू तू ही स्थिती बदलशील, हो दे बाप्पा. देवा तू या स्थितीवर ओव्हरकम करणार. Yes, Father. आतापासून मी पळणार नाही, Yes, बाप्पा. आतापासून मी लपणार नाही, Yes, Father. आतापासून मी म्हणणार नाही का अजून किती दिवस. येस येस सर. तुझ्या महिमेसाठी मी सामोरे जातो, येस आमेन. तुझ्या महिमेसाठी मी पुढे जातो, हालेलुया. आणि या स्थितीमध्ये मी तुझा गौरव पाहणार. येस आमेन. जो व्यसनाधीन व्यक्ती आहे तो Yes, yes. ट्रान्सफॉर्म होताना मी येशूच्या नावाने पाहणार. येस येस. कर्जातून माझं पूर्ण कुटुंब मोकळं होताना मी येशूच्या नावाने पाहणार. येस आमेन. आणि फक्त मोकळंच काय, मी देणारा बनेल. Yes, amen. वैभवशाली गोष्टी माझ्याकडे असतील, Hallelujah. माझ्या लेकरांचं चांगलं असणार आहे, Yes, amen. मी चांगल्या गोष्टींनी ब्लेस होणार आहे, Yes, Jesus. मी विश्वासाने स्वीकारतो. स्वीकार मला तशी संततीचा नावाने. आशीर्वाद प्राप्त होईल, Yes, amen. माझे विवाहाचे रस्ते मोकळे होणार, Hallelujah. मी ते स्वीकारतो प्रभू. स्वीकार तशी
येशूच्या नावात. त्या व्यक्तीचा नाकर्तेपणा बदलणार, Yes, yes, तो Lord. चेंज होणार, Yes, amen. त्याचा स्वभाव तू टर्न करणार, Hallelujah. त्याची वागणूक तू टर्न करणार. Yes, Jesus. जो येशू पासून दूर आहे Yes, तो yes, येशू Lord. मध्ये येणार. Yes, जो amen. येशूला आज नाकारतो, Yes, तो yes, yes. तिरस्कार करतो, Yes, Jesus. तो स्तुती करता करता दमणार, Yes, पण amen. देव त्याच्याकडून ती स्तुती करून घेणारच. Yes, Father. लॉर्ड तुझं कार्य आम्ही पाहणार. येस Father. प्रभूजी. आजपासून तुझं अप्रोच हो तू दे बदल. बाप्पा. Yes, yes, Lord. लॉर्ड तुझी पाखर पवित्र आत्म्याची प्रत्येकांवर स्वीकार. स्वीकार दे बाप्पा. तू प्रभूचं लेकरू आहे, हो दे बाप्पा. तुझ्यात विजयी रक्त आहे, Yes, amen. तुझ्यात विजयी रक्त आहे. Hallelujah. तू विक्ट्री धारण करणारा व्यक्ती आहेस, Yes, amen. तू विक्ट्री पाहणारा व्यक्ती आहे. Yes, amen. जे तुझ्यामध्ये आहे ते जगाला जिंकणारा आहे. Yes, yes. देवाचा गौरव शोध. हो दे बाप्पा. प्रभू पवित्र आत्मा Yes, yes, मला Lord. बळ दे. हो दे बाप्पा. आजपासून मी गौरवाचा भुकेला होईल. Yes, amen. तुझी महिमा मी शोधणार हो दे बाप्पा. आणि देवा तिथून तू मला लिफ्ट करशील Yes, yes, आणि Lord. आपलं गौरव करून घेशील. हो दे बाप्पा. माझ्याकडे स्वतःची साक्ष असणार, Yes, amen. माझ्याकडे स्वतःचा अनुभव असणार Yes, Father. का माझा देव किती महान आहे, Yes, माझ्या Jesus. प्रभूचं कार्य किती अलौकिक आहे. Yes, amen. ओ प्रभू, या अनुभवातून तुम्हाला ब्लेस करू इच्छितो, हो दे बाप्पा. तुझ्या जवळ तुम्हाला घेऊ इच्छितो. प्रभू, Yes, Lord. मी फक्त वाचण्यात तुला पाहिलंय, हो दे बाप्पा. दुसऱ्या जीवनात तुला पाहिलंय, येस पण माझ्या जीवनातून मी तुला जवळतेने पाहावं Yes, amen. ही देवाची इच्छा आहे. Yes, yes. म्हणून या प्रसंगाला घाबरू नको. हो दे Yes. बाप्पा. आज तुला वाटतंय हे तुला संपवल, आज तुला वाटतंय की इथं तू ओव्हरकम करू शकणार नाही, Yes, yes. पण देवाने तुझ्यासाठी ऑलरेडी विजय डिक्लेअर केलाय. Yes, amen. तू फक्त आपले विचार बदल, Yes, yes. बाकी लढाई देव लढणार आहे. येस Jesus. हालेलुया. येशू नावाने आपले ब्लेसिंग जाहीर कर. Yes, Father. नाही प्रभू, मला संतती होणार. येस Yes, प्रभूजी. कम ऑन, डिक्लेरेशन दे. माझा विवाह होणार, Yes, येशू yes. नावाने चांगलं स्थळ येईल, मला प्रमोशन मिळणार, Yes, Yes. Father. मला सॅलरी इन्क्रीज होणार, Yes, amen. माझं चांगल्या ठिकाणी ऍडमिशन होणार. Yes, Jesus. 100% लॉर्ड मला ब्लेस करणार. हो दे Yes, बाप्पा. मी ते स्वीकारतो. स्वीकार तू हो, हो, परमेश्वर. चर्चसाठी तू जागा देणार. Yes, दे बाप्पा. प्रभू, चर्चची मंडळीची ती वाढ तू करणार, Yes, हो दे प्रभू. शिष्य तू तयार करणार, Yes, Lord. हो मीटिंग तू ओपन करणार, Yes, Lord. क्रुसेड्स तू ओपन करणार. Yes, amen. आम्ही बिलीव्ह करतो, विश्वास आम्ही ठेवतो रिसीव्ह बाप्पा. करतो Receive Yes, आणि करतो मंडळी येशूच्या मोठा नावात. गौरव करणार. Yes, Yes, प्रभूजी. amen. म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो तू म्हणतो हे लहान कळपा भिवू नकोस, Yes, yes. कारण तुझ्या देवाने मोठा कळप पाहिलाय, Hallelujah. तुझ्या देवाने मोठ्या गोष्टी पाहिल्या, Yes, amen. त्या तू स्वीकार. स्वीकार ते येशूच्या नावामध्ये. थँक्यू लॉर्ड, तू माझ्याशी Yes, बोलत. हो दे बाप्पा. आजपासून माझे विचार तू बदलले, Yes, amen. आजपासून माझा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असणार. Yes, Father. आणि आजची तुटकी पडकी निराशेची बाजू Yes, yes. ही सगळी मी सांभाळून ठेवल हो दे Yes, बाप्पा. प्रभूजी. आणि तुझ्या गौरवात मी प्रत्येक गोष्ट यूज करणार, Yes, yes, sir. प्रत्येक गोष्ट मी यूज करणार. हो Yes, दे बाप्पा. आणि ज्यावेळेस मी माझा अनुभव शेअर करेल, Yes, yes. ते लोकांच्या जीवाला स्पर्श करेल, Yes, Yes, amen. ते लोकांच्या आत्म्याला स्पर्श करेल, Yes, ते प्रभूजी. लोकांना जगण्याचा आधार बनेल. Yes, Lord. आणि amen. माझ्या प्रभूचा महिमा पाहणार. येस रे बाप्पा. माझा संघर्ष व्यर्थ नाही, येस yes. आमेन. माझं आव्हान व्यर्थ नाही. येस प्रभूजी. Father. ह्यात देवाचा गौरव आहे Amen, Yes, आणि amen. मी तो गौरव पाहत आहे, Yes, sir. मी तो स्वीकारतो. स्वीकार ते येशूच्या नावात. येशू नावाने Amen, amen. आमेन.